विल यू बिलीव्ह मी, आज तारक मेहता या सिरियल मधल्या एका कॅरेक्टरला पर्सनली भेटली. तर हे कसं आणि कुठे भेटणं झालं हे जाणून घ्यायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. एकच आहे मी पॅक दोन आणले, खरं सिरियसली लिटरली एक होतं, मी दोन आणले असते, लास्ट होते. तर अशाच रोजच्या भांडणाने आमचा दिवस सुरू होतो आणि असाच संपतो. तर सगळ्यात पहिले तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय ब्लॉग आफ्टर अ रिअली व्हेरी लॉंग टाइम. आज आपण एक मस्त लोकेशनला चाललोय कारण तिथे आज माझा इव्हेंट आहे. मी डेस्टिनेशन एंगेजमेंट होस्ट करायला चालली आहे आणि लोकेशन काय हे पण तुम्हाला शेवटला नक्कीच कळणार आहे. आज मला स्किन केअरला काही टाइम भेटला नाही, मग मला आठवलं की मी गाडीत करू शकते. सो मी सगळं पॅक केलं आणि गाडीत केलं. आता असं तर होऊ नाही शकत की मी करते तर माझ्यासोबतच्या व्यक्तीला करायची इच्छा नसेल, कारण तो माझा बेस्ट फ्रेंड नाही, तो माझी सखी आहे. सखी जे मी करत असते ते त्याला करणं असतं, हे मॅन्डेटरी आहे. अँड लुक ॲट आवर फेसेस. अभिषेक, इसके चेहरे पे कोई ग्लो दिखता ही नहीं है. कलर चेंज होगा तो पैसा वापस, ऐसी स्कीम है उधर. पैसा डबल वापस नाही, पैसा डबल. हे मात्र खरं आहे. आता आम्ही रस्त्यात जात होतो, अचानक आम्हाला ही एवढी मोठी मूर्ती दिसली आणि आम्ही एक्सप्लोअर करायला गेलो की तिथे काय. पण तिथे पोहोचल्यानंतर कळालं की ते मंदिर होतं आणि ते कन्स्ट्रक्शन चालू आहे, बट तो अजून यूज मध्ये नाहीये, तिथं अलाउड नाहीये जाणं. सो आम्हाला तिथं काही जाता नाही आलं. परत आम्ही आमच्या रस्त्यांवर मस्त सुंदर असे व्ह्यूज एन्जॉय करत पुढे निघालो. व्ह्यूज अँड लोकेशन बघून तर तुम्हाला कळालंच असेल आपण कुठे आलोय. सो वी आर एट आवर डेस्टिनेशन. तर येस, आपण पोहोचलेलो आहे निसर्गाच्या कुशीत, म्हणजेच इगतपुरीला, द फॉग सिटी ऑफ आवर महाराष्ट्र. आणि इथे आल्यानंतर ज्या विलामध्ये आमचा इव्हेंट होता, लिटरली इतका सुंदर होता तो विला. आणि तिथलची साईट सीइंग म्हणजे लेक व्ह्यू जो पॉइंट होता तो पण खूप सुंदर होता. काय फटाफट फ्रेशन अप झालो. इथे आम्हाला पर्शियन पॅरेट्स दिसले, त्यांच्यासोबत थोडं टाइम स्पेंड केलं, जेवण केलं आणि इव्हेंटसाठी रेडी झाली. समझ में नहीं आ रहा है कंफर्ट चूज करूँ या फॅशन. आय एम शुअर हे ऑलमोस्ट सगळ्या मुलींचं कन्फ्युजन राहत असेल जेव्हा पण ते ट्रेडिशनल अटायर वेअर करतात. अँड दिस इज माय फाइनल लुक. और कंफर्ट को छोड़ के फिर मैंने फैशन को चूज किया है. जरा कमेंट करके बता देना मेरा आज का लुक आपको कैसा लगा. एंड इट्स 7 in the evening but look at this weather man. आणि खरंच खूप सुंदर विला होता, खूप एस्थेटिक आणि फोटोजेनिक होता. तुम्हालाही या विलाचं नाव पाहिजे असेल तर कमेंट करा. विला मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि तिकडचे अजून खूप सारे विला मी एक्सप्लोअर केलेले आहेत, त्याचं सजेशन सुद्धा मी तुम्हाला नक्की दे. मग काय, आम्ही रेडी झालेलोच होतो तर गेलो आणि हे होतं आमचं सेटअप फॉर माय टुडेज इव्हेंट. पाणीपुरी खाल्ली, मॉकटेल्स खाल्लं, बट ॲज युजल 4 वाजता रेडी होते. पण इव्हेंट काही माझा 4ला सुरू झालेला नाही होता, इव्हेंट माझा 8 वाजता सुरू झाला आहे. मग करणार काय, तर तेव्हापर्यंत आम्ही दोघं भूतांसारखं फिरत पूर्ण विला एक्सप्लोअर करत होतो. लोक तर रेडी होण्यात बिझी होते, तर फक्त ॲनिमल्सच होते तिथं बघण्यासाठी आणि खेळण्यासाठी. पॅरेट्सचे खूप सारे टाईप्स होते तिथं, तर आम्ही ते केलं. आणि पुढे अभिषेकला त्याची गर्लफ्रेंड सापडली. ॲक्च्युली बघा, ये बंदा कर क्या रहा है. पैरट को डॉक्टर ने मोबाइल देखने से मना किया है, तो ये उसको एंटरटेन कर रहा है. और ये मौके की फिर रात में अभिषेक विथ हिज गर्लफ्रेंड स्पेंडिंग सम क्वालिटी टाइम. आणि भाई हे पॅरेट क्यूट डान्स करत होता आणि त्याचा क्राऊन पूर्ण फ्लॉन्ट करत होता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. लिटरली ॲग्रेसिव्ह होता पण क्यूट पण होता. आणि फायनली माझा इव्हेंट आता सुरू झालाय 8:45 वाजता. सगळे गेस्ट आलेत आणि विल यू बिलीव्ह या इव्हेंटमध्ये मी तारक मेहता या सिरियलमधले जे डॉक्टर हंसराज हाती यांच्या वाईफ असतात, कोमल भाभी, त्यांना बघितलं. येस यू हर्ड इट राईट. जर तुम्ही ऑडियन्समध्ये लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला ग्रीन ड्रेसमध्ये लेडी दिसेल. ती आहेत आपल्या तारक मेहता सिरियलमधल्या कोमल भाभी. आणि बाय लकली मला त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करायचं टाइम भेटलं, त्यांच्यासोबत बोलायचं चान्स भेटलं आणि लिटरली पिक्चर्ससुद्धा आम्ही सोबत क्लिक केलेत. सो हे माझ्यासाठी लिटरली वन ऑफ द बेस्ट मुमेंट होता. आय एम सो हॅपी टुडे. आणि मग हे सगळं आम्ही करून फायनली घरी जाण्यासाठी निघालो. रस्ता आपण देखिए दिख रहा है,
ये देखिए हमारी फटे जा रही है. इव्हेंट तर खूप सुंदर आणि सक्सेसफुल झाला. आय होप त्यांना सुद्धा खूप आवडला असेल. फक्त प्रॉब्लेम इतकाच झाला की आमचा टाइम खूप जास्त वेस्ट झाला. आम्ही मॉर्निंग 11ला निघलो होतो आणि रन 4 ते 4.5 घंट्याचा होता. तर आम्हाला 4-4:30 वाजले असते रात्री, आय मीन नेक्स्ट डे मॉर्निंगला. बट आमच्या हेवी ड्रायव्हरनी डोळे ताणून आम्हाला 2 वाजता घरी पोहोचवलं. सो दिस वॉज माय डे टुडे. होप यू लाईक माय ब्लॉग. नेक्स्ट ब्लॉगसाठी आत्ताच फॉलो करून ठेवा.